युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। जसा अजितदादाचा घात झाला तसा सुमित्राताई पवार यांचा घात होणार। हा व्हिडिओ पूर्ण बघा। रुपाली चाकणकर ना सुमित्रा पवार यांच्यावर केला जीवाने हल्ला। हा व्हिडिओ पूर्ण बघा। खरं सुमित्रा पवार जीवाने हल्ला केला का? रुपाली चाकणकर सुमित्रा पवारला मारण्याचा डाव रचत आहे का? काय वाटते तुम्हाला? हा व्हिडिओ पूर्ण बघा। सोशल मीडियावर उडती बातमी येत आहे, पण खरी आहे की खोटी आहे? हो, खरी आहे। एका बीड मधल्या एका अज्ञात व्यक्तीनं ही तक्रार केलेली आहे आणि ही तक्रार पोलीस स्टेशन मध्ये केली आहे। सीआयडी पोलीस स्टेशन, सीआयडी पोलीस स्टेशन। सीआयडी म्हणजे स्पेशल पथक दल, जे सीआयडी पथक आहे, स्पेशल ऑफिसर आहे, हे अशोक खराची शहानिशी करत आहे, चौकशी करत आहे। त्याचे जे जे कांडे केले त्याची चौकशी करत आहे। आणि ह्या पोलिसांबाबत सांगितलं तर ही पोलीस म्हणजे स्पेशल फोर्स असते। आणि बीड मधल्या एका अज्ञात व्यक्तीनं ही तक्रार नोंदवलेली आहे आणि या तक्रारमध्ये जे नोंदवलं आहे तुम्ही ते ऐकून चक्कर येऊ शकते तुम्हाला। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। बीड मधल्या एका अज्ञात व्यक्तीनं हे तक्रार नोंदवलेली आहे आणि या तक्रारीमध्ये असं लिहिलेलं आहे की रुपाली चाकणकर ही महिला सुमित्रा पवार म्हणजे अजित पवार साहेबांची पत्नी यांचा घात करणार। रुपाली चाकणकरनं खरंच सुमित्रा पवारला मारण्याचा धाडस केला असेल का? जो बीड मधला अज्ञात व्यक्ती सांगून राहिला की सुमित्रा पवारला मारण्याचा कट रचत आहे रुपाली चाकणकर, का रचत आहे? हा व्हिडिओ पूर्ण बघा। रुपाली चाकणकरनं महिला आयोगाच्या अध्यक्षाचा पदाचा राजीनामा दिला, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। पण राजीनामा का दिला हे पण माहित असेल तुम्हाला। अशोक खरा संघ तिचे धागे जोडलेले होते आणि अशोक खरा संघ हिचे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि अशोक खराचे जे अशोक खराचा आश्रम होतं त्या आश्रमचे ट्रस्टीचे अध्यक्ष होती आणि ह्या कारणीभूत ह्या महिलेने अशा पद्धतीच्या अवस्था असल्यामुळे या कारणीभूत गोष्टीतून निरनिराळ्या प्रसंग निर्माण झालेले आहे आणि व्हिडिओ निर्माण झालेले आहे। हे प्रसंग दिसतात सुमित्रा पवार यांनी एक मनात विचार आणला की रुपाली चाकणकर हिने राजीनामा द्यावा। पण रुपाली चाकणकर हिने राजीनामा का दिला माहिती आहे तुम्हाला? सुमित्रा पवार यांच्यानुसार सुमित्रा पवारला तिचा राजीनामा पाहिजे होता, कारण महिला आयोगाचे अध्यक्ष असताना ही महिलेचे संरक्षण करू शकत नाही, तर मग महिला आयोगाचा अध्यक्ष पदावर असून काय कामाचं या महिलेचं असं म्हणणं होतं। त्या कारणामुळं या महिलेनं राजीनामा दिला। पण राजीनामा तोच दिला नाही, तिने राष्ट्रीय अध्यक्षाचा राजीनामा दिला। जो अजितदादांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस, या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची पद तिच्यापाशी होतं, त्या पदाचा पण तिने राजीनामा दिला। तिच्यापासून 2 पद गेले। ह्या कारणामुळं ही महिला मॅटासारखी करून राहिली, पागलासारखी करून राहिली असं वाटत आहे का तुम्हाला? म्हणून सुमित्रा पवार यांचा कट मारण्याचा कट रचला असेल का ही महिलेने? का वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा। आणि बीड मधला जो अज्ञात व्यक्ती आहे त्याने तक्रार नोंदवली एसआयटी पोलिसांकडे। हे तक्रार कोण्या पद्धतीची आहे, काय आहे? कारण त्याने तक्रारीमध्ये हेच नोंदवलेलं आहे की ह्या महिलेचे 2 पद गेल्यामुळे सुमित्रा पवारला कधी पण ही डाव रचून खतम करू शकते। जसं अजितदादाला केला तशा पद्धतीने करू शकते काय वाटतं तुम्हाला? खरंच सुमित्रा पवार यांच्या जीवेला धोका आहे का? खरंच रुपाली चाकणकरनी खरंच हा खुलासा करण का? रुपाली चाकणकरनं डाव रचला आहे का सुमित्रा पवारला मारण्यासाठी? काय वाटतं तुम्हाला? सुमित्रा पवारला मारणं म्हणजे कमी नाही, कारण महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री आहेत, त्या महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार आहे आणि सुमित्रा पवार त्यांना मारू शकत नाही कोणी, कारण तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रातली जनता अंधी नाही आहे। आणि आता जसं आम्ही अजितदादाला गमावलं तसं आम्हाला सुमित्रा पवारला गमवायचं नाही, कारण रुपाली चाकणकर ही महिला कोणत्या पद्धतीची आहे काय आहे जनतेला सगळ्यांना माहित झालेलं आहे। पण जेणेकरून जनतेपर्यंत हे माहित येणं हे गरजेचं आहे। पण खरंच या बीड मधल्या एका अज्ञात व्यक्तीनं जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीची शहानिशा करणं हे गरजेचं आहे आणि एसआयटी तपास हे करत आहे। पण मला हे समजत नाही
जो बीड मधला तो व्यक्ती आहे त्याने तक्रार नोंदवलेली आहे, त्याने जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे की रुपाली चाकणकरनं प्लॅनिंग केली आहे का, कधीपासून केली आहे, का करत आहे ही ती घात, का नाही हे जनतेला सांगणं गरजेचं आहे. मेन म्हणजे त्यांची सुरक्षा करणं गरजेचं आहे. रुपाली चाकणकर ही महिला तुम्हाला माहिती आहे अशोक खरात हिचे धागे दोरे जोडलेले आहे. अशोक खरातने एवढा महिलेवर अत्याचार केला. अशोक खरातने सगळ्या गोष्टीचा गुड हे जनतेपर्यंत सांगितलं. जे रुपाली चाकणकर संघ आहे काय आहे, कारण दोघांचं नातं एकमेकाचं काय आहे अद्याप मालूम नाही. ती सांगत आहे की यांच्या संघ माझं नातं शिष्याचं आहे, ते माझे गुरु आहे. खरं आहे की खोटं आहे हे अद्याप मालूम नाही. पण गोष्ट हे आहे की सुनित्रा ताई यांना मारण्याचा कट ह्या महिलेनी या डायांनी रचला असेल का, काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कारण अजितदादाचा घातपात हा झालेला आहे हे तुम्हाला माहित आहे. आता सुनित्रा ताईचा घात करल का ही महिला, काय वाटतं तुम्हाला. कारण ज्या बीड मधल्या एका अज्ञात व्यक्तीने जे सांगितलं आहे ते खरं आहे का की खोटं आहे की फसवणूक आहे, काही राजकारण आहे, काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान. अशाच व्हिडिओसाठी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की कमेंट करून सांगा.